मराठवाड्याची तहान भागवण्यासाठी आता कृष्णा नदी धावून येणार आहे का? पावसाळा सुरू आहे, पण मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाने पाठ फिरवलेली दिसते. धरणांमधील पाणी साठ्यावरती दबाव वाढतोय, शेतीचं गणित बिघडतंय आणि बऱ्याच भागांमध्ये पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न डोक्यावर काढतोय. अशाच वेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यासाठी एक मोठा निर्णय घेतलाय, कृष्णा नदीच्या खोऱ्यातील पाणी मराठवाड्याकडे वळवण्याचा. पण हा निर्णय नेमका किती महत्त्वाचा आहे? आणि एक प्रश्न आहे की मराठवाड्याला पाणी देणारी मुख्य नदी ही कृष्णा नाही, तर मग ही गरज का पडली? नमस्कार, मी अनुष्का आणि आता या सगळ्याच बाबत आपण बोलून घेऊया. पण सुरू करण्याआधी आमच्या चॅनलला नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. सगळ्यात आधी मराठवाड्याची पाणी रचना समजून घेणं महत्त्वाचं आहे. मराठवाड्याचा मोठा भाग हा गोदावरी नदीच्या खोऱ्यात येतो, त्यामुळे या भागासाठी पाण्याचा मुख्य स्रोत हा गोदावरी नदी आणि तिच्यावरचे प्रकल्प आहेत. यात सगळ्यात महत्त्वाचं नाव म्हणजे जायकवाडी धरण. पैठण जवळ गोदावरीवरती असलेलं जायकवाडी म्हणजेच मराठवाड्याची मोठी जीवनवाहिनी आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि आसपासच्या अनेक भागांचा पाणी पुरवठा आणि सिंचन या प्रकल्पावरती अवलंबून असतं. जायकवाडी आणि गोदावरी खोऱ्यावर वाढत्या मागण्यांमुळे मराठवाड्यातील पाण्याचा तणाव हा कायमच चर्चेचा विषय होता. पण याचा आता परिस्थिती थोडीशी वेगळी आहे. 20 ऑगस्ट पर्यंत मराठवाड्यात नेहमीपेक्षा सुमारे 18% कमी पाऊस झालाय. लातूर आणि परभणी सारख्या जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट आणखीन मोठी आहे. 11 मोठ्या सिंचन प्रकल्पांमध्ये पाणी साठा साधारण 59% वरती असल्याची माहिती समोर आली आहे. म्हणून प्रश्न फक्त आजचा नाहीये. जर पाऊस आणखीन कमी होत राहिला तर पुढच्या काही महिन्यातच शेती, पिण्याचं पाणी आणि सिंचन या तिन्ही आघाड्यांवरती ताण वाढणार आहे. मग ह्याच्यावरती उपाय काय आहे? तर त्यासाठी नदी जोड आणि एका खोऱ्यातील पाणी दुसऱ्या पाण्याच्या गरजेसाठी असलेल्या भागात नेण्याचा योजना समोर येतात. कृष्णा खोऱ्यातील पाणी हे मराठवाड्यातील काही दुष्काळी भागांपर्यंत पोहोचण्याचा विचार हा काही नवीन नाहीये. कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्प असू दे किंवा कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प असू दे, यासारख्या योजनांमधनं विशेषतः बीड आणि धाराशिवच्या पाणी टंचाईग्रस्त भागांना फायदा देण्याचा प्रयत्न या आधीपासूनच सुरू होता. याच्या आधीही मराठवाड्यात पावसाची कमतरता निर्माण झाली की जायकवाडी आणि इतर धरणांमधनं नदीपात्र पाणी हे सोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 2019 मध्ये सुद्धा मराठवाड्यात समाधानकारक पाऊस झाला नव्हता, त्यामुळे गोदावरीच्या पात्रातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात आलं होतं आणि त्याचा फायदा आजूबाजूच्या बऱ्याच गावांना झालेला. म्हणजेच मराठवाड्याचा पाण्याच्या प्रश्नावर एका स्तोत्रावरती अवलंबून राहून चालणार नाहीये, हे आता वारंवार दिसून येत आहे. पण इथे आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कृष्णा नदीचं पाणी मराठवाड्यात आणणं म्हणजे फक्त नदीचं पाणी एका दुसऱ्या भागात सोडणं नाहीये. त्यासाठी मोठे प्रकल्प, कालवे, पायपिंग आणि वीज आणि प्रचंड खर्च लागणार आहे. याशिवाय नदी खोऱ्यांमधील पाणी वाटपाचे नियम आणि कायदेशीर मुद्दे सुद्धा महत्त्वाचे आहेत. त्यामुळे सरकारचा निर्णय प्रत्यक्षात किती वेगाने उतरतो, कोणत्या भागाला किती पाणी मिळतं आणि त्याचा फायदा पिण्याच्या पाण्यासाठी होतो की फक्त सिंचनासाठी, हे पुढचे काही महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत. दरम्यान फडणवीस सरकारने या आधी सुद्धा नदीजोड प्रकल्पांवरती भर देत उल्हास खोऱ्यातील पाणी हे मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राकडे वळवण्याचा प्रस्तावाचा उल्लेख केलेला. म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर मराठवाड्याला मुख्यतः गोदावरी खोऱ्याचं पाणी मिळतं, पण कमी पाऊस, वाढती लोकसंख्या आणि शेतीची गरज यामुळे आता पर्यायी स्रोतांची गरज ही वाढलेली दिसते. आणि म्हणूनच कृष्णाचं पाणी मराठवाड्याकडे वळवण्याचा निर्णय हा केवळ तात्पुरता पाण्याचा संपर्काचा उपाय नाहीये, तर मराठवाड्याच्या दीर्घकालीन जलव्यवस्थापनाचा एक मोठा टप्पा सुद्धा ठरू शकतो. पण आता सगळ्यांच्याच नजरा एका गोष्टीकडे असतील की निर्णय झालाय, पण कृष्णाचं पाणी प्रत्यक्षात मराठवाड्याच्या शेतात आणि गावांमध्ये कधी पोहोचणार? तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा प्राईम टाइम महाराष्ट्र.